150हून जास्त प्रकारचे पक्षी जिथे बिनधास्तपणे वास्तव्य करतात, कायमच ज्याचा परिसर हिरव्यागार वनश्रीने नटलेला असतो, ज्याच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर आपण थेट यादव काळात पोहोचतो. ह्या किल्ल्याचा विस्तार लहान जरी असला तरी तो जंगल, झाडी, डोंगर व तेथील ओबडधोबड वाटाने तो युक्त होत गेलेला आहे. असाच एक रायगड जिल्ह्यातील महत्वाचा किल्ला म्हणजे कर्नाळा फोर्ट. नमस्कार मित्रांनो, प्रवासी ब्लॉगिंग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो कर्नाळा फोर्टला. कारण बरेच दिवस झाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकही व्हिडिओ पडला नाही. बरेच दिवस म्हणजे एक 15 ते 20 दिवस झाला असतील आपण व्हिडिओला कोणता आपण स्टॉप केलं थोडंसं, कारण काही प्रॉब्लेम्स होते आणि फिरण्यासाठी पण आपल्याला काही ऊन भरपूर असल्यामुळे थोडंसं कुठं फिरणं झालेलं नाही. पण आता मान्सूनमधला पहिला पाऊस आपल्याला झालेला आहे. मग तेच आम्ही सकाळी लवकर पहाटे निघणार होतो, पण पाऊस खूप मोठ्या जोरात चालू असल्यामुळे आता आम्ही आलो आहेत. आता वाजलेत 12 वाजलेले आहेत. 12च्या सुमारास आम्ही कर्नाळा फोर्टवर जाण्यासाठी निघालेलो आहेत. तर आता आम्ही तिकीट वगैरे सर्व काढलेलं आहे. तिकीटची तुम्हाला इन्फॉर्मेशन मी पुढे देतोच आहे. पनवेलवरून कर्नाळ्याला सहज जाता येतं. आम्ही एसटीचा पर्याय न निवडता प्रायव्हेट व्हेकलचा पर्याय निवडला आणि निघालो. शहरी गजबजाट हळूहळू मागे पडत जातो. स्टेशन मुंबईमधील ही जी गर्दी ती हळूहळू कमी होत जाते. आणि आम्ही फायनली कर्नाळा फोर्टच्या पहिल्या गेटपाशी पोहोचतो. गेटच्या उजव्या बाजूलाच आपल्याला तिकीट काउंटर भेटेल. तेथे जाऊन आपल्याला तिकीट्स घेतले. प्रत्येकी पर पर्सन 60 रुपये आणि वयगट 12 वर्षाच्या खालच्या मुलांना 30 रुपये म्हणजे हाफ तिकीट. तिकीट काढून पुढे निघालो. तिथे गेट समोर आतमध्ये एंट्री करण्याच्या आधी आपल्या बॅगा चेक केल्या जातात. आपल्या बॅगमध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स, प्लॅस्टिकच्या बॅगा असे काही असेल तर तेथे आपल्याला 100 रुपये डिपॉझिट करावे लागतील. ते 100 रुपये परतीच्या टायमाला आपल्याला परत केले जातील. कर्नाळ्याचे वन अधिकारी साफसफाईच्या बाबतीत कडक शिस्तीचे आहेत. गेटमधून आत येताना तुमच्याकडचे प्लॅस्टिकची नोंद केली जाते आणि परतताना ते तपासलेही जाते. काकाश्री, श्रीकांत, वैष्णवी, शिवा, हे राहुल आज आपल्यासोबत एवढे जण आहेत. चला मग आता लवकर जाऊया. चला काका उठा. पाणी वरती भेटल. गडावरचं पाणी पिऊया आपण. एकदम शुद्ध गडावर पाणी आहे. रस्ता संपतो, इथून लागते पायवाट. चला रे, इकडं. कर्नाळा पक्षी अभयारण्यात प्रवेश केला आणि एका वेगळ्या हिरव्या जगात आलो अशी जाणीव झाली. आत शिरलो आणि तेथील डोंगर, झाडं, झुडपे, दगड, गोट्यांनी आमचे जणू स्वागतच केले. तर मित्रांनो, आपणला या ठिकाणी जायचं आहे. भरपूर लांब आहे अजून. कर्नाळ्याला येणारी ही वाट तशी दगड गोट्याची, पण बराचसा भाग डोंगरी असल्याने उन्हाचा तडाखा कमीच भासतो. येथे वाटेत असणारे दगड, गोटे, रस्त्यावर मोकळे झालेले झाडांची मुळा, वाटातले मोठाले पत्थर ही सगळी निसर्गाची देणच आहे असे वाटते. इथून सावकाश यायचं, खूप स्लिपरी आहे इथे. मित्रांनो, येते वेळेस ना थोडं व्यवस्थित सावकाश चालू नाही. इथे आता राहुल तिथे विसरलेला ह्या ठिकाणी, कारण जाते वेळेस एवढं काही प्रॉब्लेम नाही. आपण येते वेळेस ज्यावेळेस तिथे सांगत होते त्यांनी की खूप स्लिपी आहे इथे. जाते वेळेस असं उतरते वेळेस, खाली जाते वेळेस असं उतार आहे पूर्ण. त्याच्यामुळे पूर्ण आपण पडू शकतेची शक्यता आहे जात. त्यासाठी थोडं जपून व्यवस्थित.
याचा आनंद घेत असताना आपण चढत असतो, थकत असतो, पण तेथील हिरवाई आणि डोंगर येथील थंडगार हवा घेऊन परत फ्रेश होत असतो. हे सुरूच राहत असतं. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकत ऐकत किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. काही ठिकाणी दगडाच्या पायऱ्यांचे बांधकाम देखील आहे, पण सुरुवातीची वाट थोडीशी खडतरच आहे. दगडाच्या पायऱ्याची वाट आपणला गडापर्यंत घेऊन जाते. मित्रांनो, आता आपण अर्ध्यावर पोहोचलो ना. राहुल तर फुल जमलं. काय राहुल? मस्त पाणी पितो आता. खतरनाक हो ग. गडा 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 पाणी दे मला, थोडंसं पिऊ दे. त्याला अजून लय आहे. तर मित्रांनो, आता आपणला इथून अँगल पायऱ्या लागलेल्या आहेत. चला वरती जाऊयात. अँगलला व्यवस्थित पकडून चला रे वरती. अखेर आम्ही कर्नाळा फोर्टच्या पायथ्याशी पोहोचलो. पायथ्यापासून दिसणारा नजारा हा अप्रतिमच होता. तिथल्या वेदरमध्ये आम्ही रमतच गेलो. तर मित्रांनो, आता फायनली आपण एक निमुळत्या भागापाशी, म्हणजे इथे गड आहे, या गडापाशी आपण आता पोहोचलेलो आहोत. आता मिनिमम नाही ना बोलले 100 मीटर अंतरावर आपले ही गड आहे. आता सर्व समोर गेलेले आहेत. मी पाठीमागे थांबलोय. आता चला आपण बघूयात, पुढे जाऊयात. एक नंबर मस्त वाटते, खतरनाक. ठीक आहे मित्रांनो, अशीच आपल्या गडाची सेवा करत चला. ह्या दादाला बघा, मस्त जे कचरा पडला आहे, जे लोकांनी कचरा टाकला आहे खाली, आपणला तिथे फाईन लावून पण काही लोकांनी इथं कचरा टाकतात. त्याच्यामुळे ह्या दादाने बघा, मी काय याला ओळखत नाही, काय नाही आहे, का आपली स्क्रिप्ट नाही आहे, पण एक सांगण्याचा उद्देश माझा हे आहे की जर कचरा आपल्याला इथं असं कुठे भेटत असेल तर आपण हा कचरा घेऊन खाली गडाच्या बाहेर चांगलं व्यवस्थित का असं कुठं असेल ते संवर्धन करावं, हेच आमचं एक सांगणं आहे. आता तुला कसं वाटतंय, म्हणजे काम तू करतोस, म्हणजे तुझं काय यूट्यूब चॅनल वगैरे काय आहे का तुझं? काहीच नाही. हे दादाचं काहीच नाही आहे, पण मी अचानक त्याच्यापुढे कॅमेरा घेऊन गेलो आहे. त्याच्यामुळे त्यांना दिसलं कचरा टाकताना व्यवस्थित वाटलं, चांगलं वाटलं. तुम्हाला एक संदेश देण्यासारखा आहे, त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ सांगतो, जे की करून की तुम्ही इथं कोणता कचरा वगैरे टाकण्याचा प्रयत्न करू नका. कारण गड संवर्धनाचं काम आपलंच सर्वांचं आहे. त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित जे कचरा दिसेल तो थोडाफार खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. टाकूच नका ना. तुम्ही जर कोणी कचरा टाकलाच नसेल ना तर इथे कचरा होण्याचं काही गोष्टच नाही. बरोबर आहे ना? चल दादा, आपलं यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे, थँक्यू. ओके, चल. पायथ्याशी आलेलो आहे. अजून गड चढलेला नाही आपण. ज्यावेळेस गड चढते वेळेस त्यावेळेस आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला एक देवीचं मंदिर लागेल. या ठिकाणी देवीचं मंदिराचं दर्शन घेऊया. नंतर मग आपल्याला गडाच्या पायऱ्या लागतील. मग गडाच्या पायऱ्या आपल्याला चढायच्या. तर आपण पहिल्यांदा प्रथमतः आपण दर्शन घेऊयात देवीचं. चला. च्या भागाला आहोत. काका आणि वैष्णवी कुठं पोहोचलेत बघा. काका ह्या ठिकाणी पोहोचलेत. भरपूर वरती. आम्ही व्हिडिओ शूट वगैरे करत आरामात येतोय. काका हात वरती करतात, खतरनाक. दगडांच्या पायऱ्याची वाट आपणला गडापर्यंत घेऊन जाते. कर्नाळा किल्ल्याने वेगवेगळ्या राजबोटी अनुभवल्या. ते त्याच्या भौगोलिक स्थानामुळे. अलिबाग गोवा या मार्गावरील हा किल्ला. येथे काही काळ निजामशाही होती, पोर्तुगीजांची सत्ता होती. या किल्ल्याने 1670 मध्ये मराठशाही अनुभवली. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांना रेलिंग बसवले.
2 प्रवेशद्वार ओलांडून किल्ल्यात प्रवेश केला. दरवाजा चौकटी अजूनही शाबूत आहेत. याच किल्ल्याला पांडूचा बुरुज म्हणूनही ओळखला जातो. पांडूचा बुरुज म्हणून ओळखला जाणारा 125 फूट बेसॉल्ट स्तंभ वरच्या स्तरांच्या मध्यभागी स्थित आहे. गडावर लोकवस्ती असताना हा काम टेहळणी बुरुज म्हणून काम करत होता. मात्र तो आता मोडकळीस आला आहे. येथे पाण्याच्या साठ्यामुळे नेहमीच ताजे पाणी उपलब्ध असते. मात्र आता काही पात्रापैकी एकाच पात्रातील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्याच्या शिखरावरून उत्तरेला प्रबळगड आणि रामाची किल्ले दिसतात. किल्ल्यापासून एक गट लांब गेला आहे. तो गट सुद्धा मोठ्या कौशल्याने एक ब्रिज बांधून किल्ल्याला बांधून घेतले आहे. तटाबुरुजांचं बांधकाम करून त्या गटाला किल्ल्यांचा भाग करून घेतलाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही निवांत किल्ला बघितला आणि निसर्गाची लयलूट बघायला मिळाली आणि नेहमीच्या फिरण्यापेक्षा हे वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळालं.